ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी देव महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शतं सुतपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यस्य पद्मनाभहस्तामलकं कन्द्रोकटं वाक्यकारण्यम् अस्मद्गुरुं सन्ततमानतु। श्रुतिसती पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यमोदं चिदं नमामि। श्री परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद जी महाराज यांची असीम कृपा आणि प्रसाद यामुळे हा सत्संग आपल्या कार्यालयास शक्तिपात मार्गामध्ये आपण कानात त्याला प्रार्थना हा एक प्रकार आहे। प्रार्थना अनेक प्रकारच्या आहेत, अनेक पद्धतीने केल्या जातात, अनेक धर्मपंथांमध्ये त्या आहेत। परंतु प्रार्थना कशासाठी तर आपल्या इच्छेसाठी, आपल्या लाभासाठी, आपल्याला काही प्राप्त होण्यासाठी तेव्हा आपली प्रार्थना आपण जे करत असतो त्यावेळेला त्या देवाची प्रार्थना असते, त्या देवासंबंधी आपल्याला माहिती असते आणि विशेषतः जी प्रार्थना करते ती प्रार्थना म्हणजे आपला संकल्प आहे तो तुझा असतो। मला पासून पाहिलं की आपला जो काय बंद करून आवाज
तेव्हा प्रार्थनेचे मूल्य पण काय? प्रार्थनेमध्ये आपला जो संतोष आहे तो अत्यंत दुबळा असतो आणि तो दुबळा का असतो तर जी इच्छा आहे आपली ती ज्या मनामध्ये निघते ते मन दुबळ असते. दुबळ्या मनातून दुबळा संकल्प निघाला ना, त्यामुळे आपला संकल्प आज त्या भगवंतापर्यंत म्हणजे आपल्याला जे बसलेला तिथपर्यंत पोहोचतच नाही किंवा त्याला आपण प्रार्थनाच करत नाही. त्यानंतर मग हा जो बाहेर असलेला परमात्मा आहे ज्याला आम्ही भगवान म्हणून प्रार्थना करतो तो कुठेतरी विश्वात आहे, ब्रह्मांडात आहे. तेव्हा ब्रह्मांडामध्ये असलेल्या त्या विश्वात्मक देवाला आम्ही प्रार्थना करतो, परंतु आमचा संकल्प इतका दुबळा आहे जो जिथं आत्म्यापर्यंत पोहोचत नाही शरीरातल्या तो त्या विश्वात्मक भगवंताला होते. त्यानंतर आपल्याला कालासही सांगितलं होतं की आपलं हे जे मन आहे ते विश्वात्मक मनाचा एक अंश आहे आणि म्हणून आपल्या मनामध्ये जे संकल्प, ज्या इच्छा, ज्या कोणत्या गोष्टी निर्माण होती मनामध्ये त्या विश्वमनावर प्रेक्षित होतात, प्रसारित होतात. विश्वमनाकडे जाण्यासाठी आपण काल असं पाहिलं की हे सगळं विश्व जे आहे हे तरंगमय आहे. अनेक प्रकारचे तरंग म्हणजे भेज ज्याला म्हणतो आपण, लाटा, तरंग. तेव्हा या तरंगांवर तो संकल्प मग प्रसारित होतो. आपल्या दिशेमध्ये सुद्धा सद्गुरु जेव्हा संकल्प दिशा देतात त्यावेळेला ही संकल्प दिशा जाते कशी काय शिष्यापर्यंत. शिष्य तर खूप लांब बसलेला असतो, परंतु हे जे विश्वातले तरंग आहेत, लाटा आहेत, या लाटांवर या तरंगांवर तो विश्व संकल्प प्रसारित होऊन त्या शिष्याला पोहोचतो. त्यानंतर आपण बघा की आपल्या भारतीयांनी पूर्वीपासून आपल्या ऋषींनी हे संशोधन अगोदरच करून ठेवलेले आहे. कारण विश्वामध्ये असंख्य लहरी आहेत, असंख्य तरंग आहेत. आकाशामध्ये आकाश तत्व आहे, त्याला विसर असं म्हणतो. इथं आकाश तत्व हे माध्यम आहे आपल्या इच्छेचं, संकल्पाचं माध्यम बनत. हे सर्वत्र एकच आहे, सगळ्या विश्वात धरलेलं आपण इथं. तेव्हा ते सर्वत्र एकच असल्याने जोपर्यंत ते आहे तेपर्यंत कोणत्याही लहरी जाणारच. आणि म्हणूनच आजच्या शास्त्रज्ञांनी लावलेले जे शोध आहेत याच तत्वावर लावलेले आहेत. टेलिपॅथी, टेलिव्हिजन, इंटरनेट, मोबाईल वगैरे जे शोध आहेत हे सगळे शोध या विश्वतरंगाचा आधार घेऊन, मुसळचा आधार घेऊन लावलेले आहेत. तेव्हा आजच्या शास्त्रज्ञांनी लावलेले हे शोध आहेत, हे शोध आमच्या भारतीयांनी असे शोध नव्हते. तथापि असं काही दिव्य ज्ञान त्यांनी प्रगट केलं होतं, असं काही दिव्य स्वरूप त्यांचं होतं की त्यामुळे
त्या लहरी ते पकडू शकत असत. आज यंत्र लागतं मला त्या लहरी पकडायला. रेडिओ काय लहरी न सांगायला आहे ना, लहरी पकडतो म्हणजे एक यंत्र आहे आणि त्या यंत्रामध्ये त्या लहरी पकडण्याचं सामर्थ्य असतं. त्यामुळे आपल्याला किती दूरचे कार्यक्रम असले तरी काय आपल्याला बसल्या जागी ऐकायला लागतं. या यंत्रांच्या ऐवजी आपल्या ऋषीमुनींनी माणसामध्ये असा काही यंत्रासारखा रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहण करणारा असा मनाचा बुद्धीचा विकास केलेला होता. आणि त्यावर ते बाहेरून आलेल्या या सगळ्या लहरी कॅचअप करायचे आणि जाणं कुठे काय चाललेलं आहे. कारण सिद्धीमध्ये आपण पाहिलं त्या सिद्धीमध्ये तरी काय असतात. अशाच प्रकारे या लहरींवरचं नियंत्रण या लहरींचं प्रक्षेपण जे आहे ते एक गोष्ट आता लक्षात घ्या. शास्त्रज्ञांनी लावलेले हे शोध आता यंत्रांच्या माध्यमातून आपल्याला कळतात. ही प्रक्षेपण ही यंत्र काही दिवसांनी खराब होणार आहे. परंतु निसर्गाचं हे जे यंत्र आहे ते कधी बिघडत नाही. ते बिघडणार कसं काय? त्या तरंगाच्या लहरींच्या लाटांच्या निर्मितीच्या गोष्टी आहेत त्या विश्वामध्ये अखंड चालू राहतील. तुमची यंत्र बिघडून जातील, तुमचं प्रक्षेपण बंद होत नाही. परंतु विश्वाचं प्रक्षेपण कधी बंद होत नाही. तेव्हा विश्व अनंत आहे आणि ते अनंतच राहणार. अनंत काळापासून ते कार्य करून राहिलेले आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं या विश्वतरंगावर आपला भारतीयांचा मुख्यतः आधार होता. बघा, संशोधकांना प्रेरणा देणारा हा निसर्ग विज्ञान आणि वैज्ञानिकांच्याकडून अनंत पटीने आणि अनंत काळपर्यंत श्रेष्ठच राहणार. यंत्र बदलू शकतात, प्रक्षेपण बंद होऊ शकतात, परंतु विश्वाचं प्रक्षेपण कधी बंद होऊ शकत नाही. माणसाचे प्रक्षेपण यंत्र बिघडले तर प्रक्षेपण थांबेल, पण निसर्गाचे यंत्र कधीच बंद होत नाही. ते अखंड चालू राहते. या गोष्टीचा विचार करून आता आपल्याला काय करायचं आहे ते सांगताय. विश्व कल्याणासाठी जे अनेक प्रकारचे मार्ग आपल्या ऋषींनी शोधून काढले. आपले ऋषी फक्त एका माणसाचा विचार करायचे, त्या भागातल्या लोकांचा विचार करायचे, समाज देश यांचा विचार करायचे, परंतु विश्वाच्या लोकांचा विचार करायचे. विश्वामधील जे चांगले जीव आहेत त्यांच्या कल्याणाचा मार्ग ऋषी. म्हणून आमच्या ऋषीची जी दृष्टी आहे ती अशी इतकी संकुचित नाहीये. तर विश्व कल्याणासाठी आमचे ऋषींनी प्रक्षेपण करायचे. प्रक्षेपण करणं म्हणजे काय? आपला संकल्प त्या लहरीमध्ये सोडायचे आणि मी मनात आणलेला जो संकल्प, कालच आपण पाहिलं की आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी निर्माण होतात त्या विश्वाच्या पेपर रेकॉर्ड होतात, नोंदल्या जातात. त्याला विशेष नाव आपण पाहिलं काल, चित्रगुप्त म्हणून. अशा तऱ्हेनं आपल्या ऋषीमुनींनी विश्वाच्या कल्याणासाठी प्रक्षेपण सुरू केलेली होती. संकल्प करायचे, ते आशीर्वाद पाठवायचे, वर पाठवायचे, वरदान द्यायचे, जेणेकरून लोकांचं कल्याण व्हावं.
आणि त्याप्रमाणे त्या काळामध्ये होत असे. तेव्हा प्रार्थना ही सुद्धा अशीच एक साधना आहे. आमच्या ऋषीमुनींनी प्रार्थना केलेली आहे आणि त्या प्रार्थना म्हणजे त्यांचे जे संकल्प आहेत हे संकल्प थेट ज्या भगवंताची ती प्रार्थना असेल त्या भगवंतापर्यंत जात असेल हे संकल्प. आणि म्हणून त्या संकल्पांचा त्या आद्यशक्तीला आत्मशक्तीला त्या ब्रह्मशक्तीला हे संकल्प पोचल्याबरोबर स्वतः ही प्रार्थना ऐकून त्यांच्या इच्छा पूर्ण होत असेल, इच्छेप्रमाणे काम होत असेल. आज आमच्या इच्छेप्रमाणे बऱ्याच वेळेला काम होत नाही, कारण आमचे संकल्प बिघडले असतात, ते तिथपर्यंत पोहोचत नाही. मग काम कसं होणार? तेव्हा शक्तिपात मार्गामध्ये सुद्धा संकल्प दृश्य आहे. संकल्पाने लांब हजारो मैल लांब असलेला एखादा शिष्य असला तरी त्याला तो गुरु आपल्या संकल्पाने ती शक्तीची माध्यमातून त्याच्यामध्ये समावेश करण्यासाठी शक्तीची योजना करतात, ती शक्ती पाठवतात आणि बरोबर ती शक्ती त्याच माणसाला तो हजारो मैल लांब असलेला कुठल्या तरी नगरामध्ये असेल, तो किती माणसं असतील, किती घर आहेत त्या नगरामध्ये, त्या घरामध्ये लाखो मनुष्य ज्याचं नाव त्याने पाठवलेलं मला दिशा द्या म्हणून गुरु हजार मैल लांब आहे. त्या संकल्पाने त्या शिष्याला बरोबर त्या दिवशी तिथं त्या वेळेला तो संकल्प त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला दिशा होत असेल आणि तिथं त्याला क्रियांचा अनुभव मिळायचा. अशी ही जी संकल्प दिशा आहे शक्तिपात मार्गातली ही याच तत्वावर चालली आहे. शक्तिपात मार्गाने होणारी शिष्याला ही दिशा अर्थात शिष्य जवळ असला, आपल्या जवळ असला तर त्याला स्पर्श द्यायचे, मंत्र द्यायचे, दृष्टिपात करायचे. अर्थात मंत्र, दृष्टिपात आणि स्पर्श याच्यामध्येही संकल्प असतो. संकल्पाशिवाय दिशा नाही. जेव्हा गुरु स्पर्श देतात त्यावेळेला त्या स्पर्शामध्ये संकल्प इच्छा आहे. दृष्टिपात करतात त्यावेळेलाही संकल्प आहे आणि मंत्र देतात त्या मंत्रातही संकल्प असतो. म्हणजे संकल्पाशिवाय दिशा नाही. अशा प्रकारे जवळ असलेल्या शिष्याला या तीन माध्यमातून तो संकल्प लागतो, परंतु दूर असलेल्या शिष्याला केवळ संकल्पाने दिशा होते. हा सद्गुरूचा संकल्प कसा प्रवास करत जातो, शिष्यापर्यंत पोहोचतो. हा संकल्प विश्वाच्या अणुरेणूमधून प्रवास करत जातो. सगळ्या लहरीमधून तरंगांमधून तो प्रवास करत जातो. बघा ना, संकल्प म्हणजे इच्छा जी आहे ती अदृश्य आहे, सूक्ष्म आहे. अशी ही जी सूक्ष्म इच्छा शक्तीनं किंवा संकल्प शक्तीनं तयार झालेली ही जी दीक्षा आहे, ही दीक्षा हा संकल्प या तरंगांच्या मधून, या अनुभवामधून प्रवास करत 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 थेट जातो. अशा तऱ्हेनं आपल्या मार्गामध्ये हा जो विश्वाचा प्रसार आहे याचाही आपल्याला संकल्प दिशेच्या माध्यमातून लाभ होतो. आता पुढची गोष्ट आपल्याला आता सांगतात की संकल्पाशिवाय जगात कोणतीही गोष्ट घडून येत नाही.
अहो तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा असतात त्यावेळेला घरामध्ये सुद्धा तुमचे संकल्प तुमच्या इच्छा तुम्ही प्रगट करत असता. उठल्यापासून तुमचे संकल्प मनामधून तयार होत बाहेर पडतात. अहो आम्हाला तोंडाला पाणी द्या, अहो द्या, अहो त्या करा, अहो कितीतरी तुमचे संकल्प आणि मागण्या इच्छा घडून तयार होतात. आता त्या गोष्टी लहान आहेत, त्या घरापुरते आहेत म्हणून तिथल्या तिथे ते संकल्प जातात आणि मावळतात. म्हणून आमचे हे जे संकल्प आहेत त्या संकल्पांना दुसरा प्रवास करण्याची फारशी सवय नाही. आणि घरातल्या घरात आपले संकल्प सुरू असतात ना, किंवा शेजारी पाजारी. म्हणून आपले संकल्प दुबळे का? कारण आपल्या संकल्पांना प्राप्त करणारे जे जीव आहेत ते आपल्या जवळ असतात. त्यामुळे त्यांना फारसा प्रवास करावाच लागत नाही त्या संकल्पांना. मग ते मोठा प्रवास काय करते? ज्या माणसाला गावाच्या गावातच फिरण्याची सवय लागलेली आहे त्याला जर म्हटलं का चल हिमालयापर्यंत तो आपण जाऊ, तसं काय बोलतो? हिमालय काय नसं पंढरपूर सुद्धा तू जाऊ शकत नाही पाहिजे. आणि त्याला सांगण्याची ती सवयच नाही ना. तसे आपले जे संकल्प आहे ते छोटे छोटे संकल्प घरामध्ये आपण निर्माण करतो, इच्छा निर्माण करतो आणि त्या इच्छाप्रमाणे आपण कर्म करतात. आपले संकल्प पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. म्हणून आपले संकल्प हे अतिशय दुर्मिळ आणि लहान असतात. म्हणून ते हा जगाचा विश्वाचा एवढा मोठा पसारा जो आहे आणि प्रवास करण्यास असमर्थ असतात. पण या संकल्पाने एक गोष्ट फार चांगली घडते. आता ते सांगतायत आपल्या शास्त्रज्ञांनी ऋषी मुनींनी असे शोध लावलेले आहे का आपले ऋषी मुनी ज्या आश्रमामध्ये राहत असत, जंगलामध्ये राहत असत, मध्ये अरण्यामध्ये, आणि आपल्या ऋषी मुनींचे हे जे शिष्य असायचे ते गावांमध्ये शहरांमध्ये लांब राहायचे. तेव्हा हा जो गावात राहणारा किंवा शहरात राहणारा त्या गुरुचा जो शिष्य आहे तो शिष्य आपल्या घरून प्रार्थना करायचा आपल्या गुरुला, हे गुरुदेवा मला हे असं आणलेलं आहे, हे गुरुदेवा याशी अडचण आलेली आहे म्हणून प्रार्थना. आता ह्या ज्या प्रार्थना होत असत त्यांच्या शिष्यांच्या, त्या प्रार्थना त्यांच्या गुरुंना कशा कळाव्या? परंतु आमचे गुरु सिद्ध गुरु होते, त्यांना त्या सिद्धी प्राप्त होत्या आणि म्हणून ते या असल्या प्रकारच्या प्रार्थनामध्ये असलेला जो संकल्प आहे तो करत असत, तो त्यांना प्राप्त होत असे. आणि त्या प्रमाणे तेही मग गुरु आपले संकल्प तिथून करायचे. त्या संकल्पाने, गुरुच्या संकल्पाने, गुरुच्या आशीर्वादाने या शिष्यावर आलेली जी संकट असतील, ज्या अडचणी असतील त्या दूर होत असत. म्हणून ही सवय आम्हाला लागलेली आहे पूर्वीपासून. गुरुंजवळ काय करायचं? गुरुंजवळ आपल्या अडचणी सांगायच्या आणि त्या निवारण करण्यासाठी प्रार्थना करायची. आणि पूर्वी ते शिष्य लांब असत, गुरु लांब असत, म्हणून सारख्या अडचणी दाखवत नसत ते. जेव्हा केव्हा अशी अडचण आली तर ती ते संकल्पाच्या द्वारे पाठवत असत. आज आपल्याला अशा संकल्पाच्या द्वारे पाठवण्याची गरज राहिली नाही. आता मोबाईल आलेला आहे, फोन आलेले आहेत,
फोन उचलला, मोबाईल उचलले की किती दूर असला तरी त्याला आपल्याला आपला संकल्प सांगता येतो. आणि त्याही माणसाला मग त्याचं निवारण करण्यासाठी जे काय सांगायचं असेल ते फोनवरून किंवा मोबाईलवरून ते सांगू शकतो. आता अशी यंत्रणा आणि पूर्वी ही अशी यंत्रणा नव्हती. यंत्रणेमार्फत शुभचिंतन, शुभाशीर्वाद, शुभ संकल्प प्रसारित करून दुसऱ्या व्यक्तींना लाभान्वित करता येते. अमेरिकेचा आपला नातेवाईक आहे की जो अमेरिकेत गेलेला आहे आणि त्याला काहीतरी अडचण आलेली आहे. तिथून तो आपल्या याला फोन करतो, महाराज किंवा वडिलांना करतो, भावाला करतो, कुणालाही करतो तो, किंवा अशी अडचण आलेली आहे मला, मी काय करू. तर हाही तिचा त्या यंत्रामार्फत अशा प्रकारच्या सूचना करतो, सहाय्य करतो आणि त्याची अडचण दूर करण्याचा अवकाश सांगतो. आज या यंत्रणेमार्फत सगळं होऊन राहिले, पण पूर्वी ही यंत्रणा नव्हती. आणि म्हणूनच आज आमची मन दुर्बीण का झाली, यंत्राच्या मार्फत होऊन राहिले ना. तुमची बुद्धी आता काय विकसित होईल, आता मन कस काय विकसित होईल. यंत्राने जर काम होतं तर मनाचा संकल्प का उपयोग होता. म्हणून आमचं मन दुबळं होत चाललं आणि मनातला संकल्प दुबळा होत चालला. म्हणून आता पण आमच्या ऋषींनी असं एक सांगितलेलं तत्व आता ते लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. आपल्या मनामध्ये जो संकल्प निर्माण झाला तो आपोआप या विश्वाच्या लहरीमध्ये प्रसारित होतो. मग तो जर शुभ संकल्प असेल तर तो शुभ संकल्प त्या लहरीमधून जात असताना त्या तरंगांमध्ये आणखी इतरांचे शुभ संकल्प असतात आणि शुभांची मिळवणी होते, मिलाप होतो, मैत्री असते. बरोबर आहे. समान विचार, समान संकल्प, समान गोष्टी असल्या तर त्या एकमेकांना प्राप्त होतात, भेटतात. आणि असा हा आपला संकल्प जरी दुबळा असला तरी त्याला या विश्वतरंगातील जे शुभ संकल्प असतील इतरांचे ते त्याला येऊन मिळतात. आणि असा तो संकल्प लक्ष होऊन मग तो त्या ठिकाणी आपल्याला आपला संकल्प जाणवता, तिथे जाऊन त्याला तो प्राप्त होतो आणि त्याला इच्छा तो संकल्प प्राप्त होऊन त्याचं कल्याण करू शकतो. बघा आता काय सांगितलं की आपला संकल्प जरी दुबळा असला, मन दुबळा असलं तरी तो संकल्प मनात आल्याबरोबर या लहरीमधून जाताना या लहरीमध्ये अनंत संकल्प आहेत आणि त्यांचे त्यातले शुभ जेवढे असेल तेवढे शुभाला शुभ मिळतात, मित्राला मित्र कसं मिळते संकल्प असेल. पण जसे शुभ संकल्प एकमेकांना येऊन तिथे जाऊन त्याचं कल्याण करतात, पण जर याने अशुभ संकल्प निर्माण केला, अशुभ गोष्टी, वाईट गोष्टी याच्या चित्तातून निर्माण झाल्या इच्छा, तर हा वाईट संकल्प जो प्रवास करत जातो त्याला इतर त्या तरंगातले सगळे वाईट संकल्प मिळतात. आणि हा वाईट त्याचा संकल्प दुबळा जरी असला तरी तो प्रबळ होतो, कारण तर दुसरे वाईट संकल्प त्याला मिळालेले. आणि असा हा प्रबल वाईट संकल्प ज्या माणसासाठी त्यांनी केलेला आहे त्या माणसाला आदळतो आणि त्याचं नुकसान करतो. तेव्हा संकल्पाने सुद्धा एखाद्याचं अनिष्ट चिंतन जर केलं तर त्याचं अनिष्ट होऊ शकतं.
असं आपल्या शास्त्राचं मत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचा, त्याचं कल्याण करून नंतर तो जो संकल्प असतो तो पुन्हा परत आपल्याकडे येतो. कारण संकल्पाची जी गती आहे ती दीर्घवर्तुळाकार अशी पृथ्वीला रेषा वरून विश्वामध्ये त्याला याला प्राप्त झाला, तो त्याला कसं काय करायचं ते केलं त्याने की तिथून तो निघतो पुन्हा, आणि ज्यांनी तो पाठवलेला आहे त्याच्याकडे परत जात होतो. आता परत जाताना तर तो जर वाईट संकल्प असेल तर त्याला पुन्हा वाईट संकल्प मिळतात. आधीच त्याला मिळाले काही, आता परत रस्त्यावर परतीचा रस्ता आहे त्याचा, तर परतीच्या रस्त्यावर जात असताना पुन्हा वाईट संकल्प त्याला मिळतात. आणि मग हा वाईट संकल्पांचा दुर्गा ज्याने तो पहिली पाठवला होता त्याच्यामुळे सगळा आलं आणि त्याचे नुकसान झालं. म्हणजे दोघांचं नुकसान झालं. वाईट संकल्प केला, ज्याच्यासाठी केला त्याचंही नुकसान केलं याने, आणि तो परत येताना याच्या डोक्यावर आलेून याचंही नुकसान केलं. मुखा कशासाठी दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करता, म्हणून आपले ऋषी मुनी साधू संत असं सांगत असत की दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका, दुसऱ्यांच्या कल्याणाची इच्छा करा, अकल्याणाची इच्छा करू नका. कारण कल्याण करण्यामध्ये त्याचाही फायदा आहे आणि परत तो संकल्प आल्यानंतर चांगले संकल्प घेऊन येतो आणि तुमचे कल्याण करतो. वाईट संकल्प गेला तर तो वाईट संकल्प वाईटांना बरोबर घेऊन पुन्हा तो आपल्यापर्यंत येतो आणि आपले नुकसान करतो. हा विश्व सातत्याचा नियम आहे. बघा, दुसरे काही न करता केवळ शुभ विचारांच्या शुभ संकल्पांच्या नित्य प्रक्षेपणाने सुद्धा सत्पुरुष जगाचे कल्याण करू शकते. आपल्या ऋषीमुनी जगावर येणारी अनिष्ट संकट हे अशा तऱ्हेनं दूर करत असत, कारण त्यांची प्रक्षेपण ही कल्याणाची असायची, शुभ असायची. यासाठीच मनुष्याने सतत शुभ चिंतन करावे. शुभ चिंतन का करावं, तर ते शुभ चिंतन ज्याच्या संबंधी कराल त्याचाही फायदा होतो आणि आपले त्यात काही नुकसान होते, आपलाही फायदा होतो. पण त्याचं जर अनिष्ट चिंतन केलं, वाईट चिंतन केलं तर त्याचं नुकसान होणार, परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान तुझं होणार आहे. म्हणून अशुभ चिंतनाने विचारांनी अकल्याण करण्यापेक्षा शुभ चिंतनाने इतरांचे कल्याण करावे. विचारांच्या परमाणूची गती दीर्घवर्तुळाकार आहे. म्हणजे हे जे परमाणू, हे जे विचार आहे तसे जाऊन त्याला भेटून परत आपल्याकडे असं सर्व काम वेगळं. आपण जे जे विचार करतो आपल्या मनामध्ये जे जे येतं, जे जे ते सगळं बाहेर फेकलं जातं अंतरंगामध्ये, आणि या अंतर्विश्वामध्ये फेकलं गेलेलं सगळं मग एकमेकांना भेटून पुन्हा ते करत आपल्याकडे. असा हा विश्वाचा तरंगमय विश्वाचा कार्यक्रम सतत सुरू आहे रात्रंदिवस. तुम्हाला पडणारी काही भयानक किंवा तुम्हाला पडणारी काही शुभ अशी स्वप्न का पडतात ना, आणि आपल्याला ते कळत नाही बा मला असं का स्वप्न पडला, अशुभ स्वप्न होत आहे किंवा शुभ स्वप्न पडतं, चांगलं स्वप्न पडतं.
या स्वप्नाचं काय कारण आहे? हे विश्व तरंगातले येणारे शुभ आणि अशुभ असे संकल्प, ते जेव्हा आपल्या डोक्यामध्ये शिकतात त्यावेळेला आपल्याला तशा प्रकारचं रात्री स्वप्न दिसत. म्हणून शुभ आणि अशुभ संकल्पाच्या आधारावर आपली काही स्वप्न तयार होतात आणि त्या स्वप्नांमधून आपल्याला काही वेळेला सूचना मिळतात. सूचना अशा प्रकारचा हा विचार आहे. तेव्हा सजातीय शुभ आणि अशुभ विचारांचे वा संकल्पाचे परमाणू सोबत घेऊन येतात. परत येणारे विचार आणि संकल्प जर अशुभ असतील तर ते ज्यांनी ते प्रक्षेपित केले आहे त्यांची हानी होते, यात मुळी शंका नाही. आपल्या ऋषीमुनीचं म्हणणं हे आणि यात काहीच होत नाहीये. म्हणून कुणाचेही अनिष्ट चिंतन करू नये. करायचं असेल तर अभिष्ट चिंतन करा, म्हणजे शुभ चिंतन करा. वाईट चिंतन करण्याने त्याचं नुकसान होईलच होईल, पण तो तुमचेच होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून प्रार्थना कशासाठी? प्रार्थनेने वातावरणातील अशुभ विचारांच्या परमाणूंचे आवरण दूर होते. बघा, आपण जी प्रार्थना करतो भगवंताची, त्या प्रार्थनेने शुभ संकल्पांनी, कारण प्रार्थना म्हणजे शुभ संकल्प आहे ना, त्यांनी वातावरणातले जे अशुभ विचार आहे, अशुभ काहीतरी घटक असतील, अंश असतील, कण असतील, ते बाजूला सारले जातात. अशुभ विचारांच्या परमाणूचे आवरण दूर होते प्रार्थनेने. बघा, वातावरण शुद्ध होत. प्रार्थना कशासाठी करायची? आपल्या भोवती जर अशुभ विचारांचं वातावरण तयार झालं असेल तर प्रार्थनेनं ते अशुभ विचारांचं वातावरण दूर होऊन शुद्ध होतो. प्रार्थनेनं प्रथमतः वातावरण शुद्धी होते. प्रार्थनेचे हे वैश्विक सामर्थ्य लक्षात घेऊन आपल्या ऋषीमुनींनी कोणत्याही मंगल कार्याची, शुभ कार्याची सुरुवात पुण्य वाचनाने होते किंवा स्वस्ती वाचनाने होते किंवा गणेश पूजनाने होते. बघा तुम्ही, आपले कोणतेही कार्य आपल्याला जेव्हा आपण करतो, अहो विषय इमारती बांधायचं असलं, घर बांधायचं असलं तरी त्या भूमिपूजन करावं लागतं. गृह प्रवेश करायचा असला तरी त्या घराची वास्तुशांती करावी लागते. मंगल कार्यामध्ये, लग्न कार्य असो, कुठले कार्य असो, त्या कार्यामध्ये पूजन आहे, शांती आहे. हे का, कशासाठी हे सगळं आपलं? तर हे दूषित वातावरण जर असलं तर ते नाश व्हावं, शुभ वातावरण तयार व्हावं, स्वच्छ वातावरण तयार व्हावं, म्हणजे आपल्या कार्याला विघ्न येत नाही, अडथळा येत नाही. म्हणून आपल्या धर्मपंथामध्ये आपले ऋषी सांगतात की कोणतेही शुभ कार्य तुम्हाला करायचं असलं तर त्या शुभ कार्याच्या अगोदर प्रार्थना करा. या प्रार्थना त्यांनी सांगितलेल्या कोणत्या कशा कोणत्या करायच्या? पुण्य वाचन असतं, स्वस्ती वाचन असतं, गणेश पूजन असतं, नाना प्रकारच्या हवनाच्या क्रिया असतात. यामुळे ते दूषित वातावरण स्वच्छ होतं आणि मग तुमचं जे कार्य तुम्ही ठरवलेलं आहे करायचं ते निर्विघ्नपणे पार पडतं. तेव्हा कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून हे सगळं म्हणून प्रार्थना करायची असते. बघा, आता सांगतात शुभ किंवा अशुभ चिंतन करणारी असंख्य माणसे दररोज शुभ वा अशुभ परमाणूंचे प्रक्षेपण करीत असतात.
त्या जगामधला आता असंख्य लोक येतात आहे प्रार्थना करणारे. म्हणून सगळे शुभ अशी संकल्पांची प्रक्षेपण करत नाही, काही अशुभ गोष्टी करतात. अशुभ गोष्टींची प्रक्षेपण आणि शुभ गोष्टींची प्रक्षेपण एकाच विश्वाच्या या प्रसारामध्ये दिसतात ना. ते सगळे मिसळलेले असते. आपल्या घरातला धूर आणि शेजारच्या घरातला धूर, आपला जर कोळशाचा धूर असेल, त्याचा लाकडाचा जरी धूर असला किंवा कसला असला तर धूरच आहे ना तो. आणि ते जाणार कुठं तो धूर? शेवटी आकाशात. सगळा तो एकत्र होतो की नाही. अगदी हुबेहूब त्याप्रमाणे आपले संकल्प शुभ असले, दुसऱ्याचे अशुभ संकल्प असले तरी ते सगळे शुभ अशुभ एकत्र जमा होतात आकाशामध्ये. यांची गर्दी झालेली आहे म्हणे आकाशामध्ये. शुभ अशुभांची संकल्पांची आकाशामध्ये गर्दी झालेली आहे. मग आपल्याला गावात दिसत नाही. दिसेल कसे सूक्ष्म असतात ना. संकल्प दिसतो का? इच्छा दिसते सूक्ष्म असते. म्हणजे सूक्ष्म मध्ये सूक्ष्म आकाशही सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्मामध्ये आपले संकल्प, शुभ संकल्प अशुभ संकल्प सगळे एकत्र मिसळतात. आणि मग त्यांची गर्दी झालेली आहे वातावरणामध्ये. आणि वातावरण असं दूषित झालं, दूषित वातावरण झालं मग रोगराई येते. रोग कुठून येता येतो? बर्ड फ्लू आला मुळे. कसं काय आला तो? नाना प्रकार. आता हे आपल्याला माहिती नाही रोग म्हणून, परंतु इतके असंख्य रोग आहेत की जे वायुमंडलामधून तयार होऊन माणसाला होतात. तुम्हाला माहिती असेल हे जे अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब यांची नावं आपण ऐकलेली, पण अणुबॉम्बचा स्फोट होऊन काय नुकसान झालेले तेच फक्त आम्हाला आतापर्यंत माहिती आहे. अजून कोणी हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केलेला नाही. पण आणखी तिसरा बॉम्ब तयार झालेला आहे, तो आहे जैविक बॉम्ब. जैविक बॉम्ब म्हणजे त्याच्यामध्ये असे काही जीवाणू आहेत विषारी जीवाणू असलेला बॉम्ब. आणि तो जर फुटला तर त्याच्यामध्ये असलेले ते सगळे विषारी जीवाणू हवेमध्ये पसरतील आणि ज्यांच्या नाकातोंडातून ते शिरतील ती माणसं पटापट मरतील. असा हा जैविक बॉम्ब अजून कोण म्हणून हे जे आतंकवादी आहेत त्या आतंकवाद्यांच्या हाती असला एखादा बॉम्ब लागू नये म्हणून अमेरिका सारखी धडपड करते. पण केव्हा काय होईल याचं काही सांगता येत नाही. हे आतंकवादी पाहिजे तुम्ही आता किती पकडून राहिले वर्तमानपत्रामध्ये वाचत आपण. औरंगाबादला सापडले, नाशिकला सापडले, कुठे कुठे मनमाडला सापडले, कुठे कुठे फिरून राहिले. ते त्यांच्या हातामध्ये हे साधे आणि बॉम्ब आहे. जर का एखादा जैविक बॉम्ब त्यांच्या हातामध्ये सापडून गेला तर या विश्वाचे कल्याण करतील. असंख्य लोक मारून टाकतील ते. कारण तो जैविक बॉम्ब त्याच्यामध्ये भरलेले जे विषारी जीवाणू आहेत ते हवेत पसरवतात आणि हवेमधून ते आपल्या नाकातोंडातून गेले की आपण जिवंतच राहू शकत नाही. माणसाने चांगल्या बरोबर वाईट स्थिती निर्माण करून ठेवली होती. परंतु आपल्या ऋषींनी असं काहीही केलं नाही. तेव्हा शास्त्र असं सांगतं
हे शुभ आणि अशुभ चिंतन करणारी असंख्य माणसे दररोज शुभ व अशुभ कर्मांचे प्रक्षेपण करीत आहेत. त्यामुळे अंतरात त्यांची गर्दी झालेली आहे. अशुभांचे आपल्यावर आक्रमण होऊ नये म्हणून प्रार्थनेची नितांत गरज आहे. प्रार्थना वातावरण शुद्ध करणारी असते म्हणून आपल्याला हे जे अशुद्ध विचार आहेत, अशुद्ध प्रक्षेपण आहेत, त्यांचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून प्रार्थना करायची. म्हणून आपल्या महान ज्ञानी महात्म्यांनी, संत सत्पुरुषांनी अनेक देवदेवतेची स्तोत्रे, शांतीपाठ, सुक्ते, मंत्र आणि प्रार्थना लिहून ठेवलेल्या आहेत. कशासाठी पण ठेवलंय? अरे बाबांनो, याचा उपयोग करा आणि प्रार्थनेनं ते सगळं दूषित वातावरण दूर करा. कोणतेही शुभकर्म करण्यापूर्वी, भोजन करण्यापूर्वी, स्नान करताना, संध्या करताना, सकाळ संध्याकाळ, दीपज्योतीला दिवा लावताना, हवन करताना, निद्रेपूर्वी प्रार्थना करा. प्रत्येक वेळेला प्रार्थना सांगितली आपल्या धर्मामध्ये. दिवा लावला तरी दिव्याला नमस्कार करायचा असतो. कशासाठी? दिव्याची जी प्रार्थना खास मुलं प्रार्थना. म्हणून आपल्याला आरोग्य, धनसंपदा, शांती, समाधान, सुख प्राप्त होते. अशी प्रार्थना केल्यानंतर आपल्याला मग या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. अन्यथा आपल्याला मग दुःख सहन करावं लागतील. जर तुम्ही प्रार्थनाच करत नसाल तर मग दुःख भोग करावा. तेव्हा दुःखातून सुटका होण्यासाठी हा प्रार्थना आहे. आणि प्रार्थनेनं वातावरण, दूषित वातावरण निरंतर नाहीसं होतं आणि भगवंताची कृपा होते, सद्गुरूंची कृपा होते, असं आपले शास्त्र सांगते. म्हणून प्रत्येक वेळेला भोजनापूर्वी सुद्धा एकदम खायला बसू नये. तुझ्या त्या जेवणाला नमस्कार तर करा, कारण ते हवन द्रव्य आहे पोटामध्ये, हे का? पाणी पिताना पाणी पिण्यापूर्वी ते पाणी मंत्रून पीत असत पिण्यापूर्वी. आता तो गुरुला तांब्याची चालला पोटामध्ये. तात्पर्य काय? आपण ते प्रार्थनेचं महत्व म्हणून हे सगळं असं घेऊन राहिले. काय वेळ किती लागतो? असा हा वेळ लागतो का त्याच्यामध्ये? जेवणात ताट आलं त्याला आपण ते पाणी फिरवतो, नाही का? पाणी फिरून नंतर मग त्याला नमस्कार केला, हे म्हणता हा तुझा प्रसाद आहे, आम्ही घेतो असं म्हणून आपण घेतो. म्हणायला वेळ का वेळ लागतो का त्याला? बिलकुल नाही. आता आपण सगळं सोडून दिलं, दिसून गेलोय म्हणून प्रार्थना करा. प्रार्थनेनं सगळं काही चांगलं होतं. म्हणून प्रार्थना हे किती आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला ह्या सत्संगातून करून आलेलं आहे. तेव्हा प्रार्थना आणि तिचं प्रयोजन हा विषय आता संपला. उद्यापासून दुसरा विषय. सत्संगाची वेळ संपलेली आहे. उद्या कोणता विषय आहे तो उद्या पाहू. हरि ओम तत्सत.